Chapter number 12, Simple Machines. Observe and discuss. In the following pictures, certain devices are used to accomplish certain tasks more easily. Name the devices and discuss how they help. आता तुम्हाला हे जे खाली पिक्चर दिसत आहेत ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते डिव्हाइसेस आहेत आणि त्याचा आपण वापर कशासाठी करतो हे पाहायचं आहे. Such devices which are used to get more work done in less time and less effort are called machines. म्हणजे असे काही डिव्हाइसेस आहेत की ज्यामुळे आपण कमी वेळेमध्ये आणि आपल्या कमी श्रमामध्ये आपण जास्तीत जास्त आपली कामे करू शकतो. आणि हे जे डिव्हाइसेस वापरलेले आहेत किंवा ही जी साधने वापरलेली आहेत यांना आपण मशीन्स म्हणतो, म्हणजेच यंत्रे असे म्हणतो. द नेल कटर, द बॉटल ओपनर, द व्हील यूज्ड टू पुश द लोड शोन इन द पिक्चर आर ऑल मशीन्स. तर त्या मशीन्समध्ये काय काय आहेत? तर नेल कटर आहे, बॉटल ओपनर आहे, हे याचे एक्झाम्पल आहेत. दे हॅव ओनली 1 or 2 parts and a simple and easy structure. Such machines are called simple machine. आणि सिंपल मशीनची डेफिनेशन यांनी काय सांगितलेले आहे तर याला 1 किंवा 2च पार्ट असतात आणि हे खूप सिंपल आणि इझी स्ट्रक्चर असतात. अशा मशीनला याला आपण सिंपल मशीन असे म्हणतो. Simple machines can be handled easily and there are less chances of these machines breaking down or getting damaged. We use many such machines in our day-to-day life. आता हे जे सिंपल मशीन आहेत हे वापरण्यासाठी खूप साधे सोपे आहेत. इट कॅन बी हँडल इझिली आणि हे खराब होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत किंवा हे डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजेच हे खराब होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि म्हणून आपण असे सिंपल मशीन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. आता आपण पुढे बघूयात 12.2 व्हेरियस मशीन्स. इथे आता आपल्याला मशीन्सचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत किंवा विविध मशीन आपण इथे पाहू शकतो. These machines have many parts which carry out many processes for completing a task. For this purpose, the parts are joined to one another. Therefore, these machines are called complex machines. Some of the parts of such complex machines are actually simple machines. The structure of complex machine is complicated. आता आपल्याला इथे जे काही व्हेरियस मशीन्स दिसत आहेत फिगर 12.2 मध्ये त्याबद्दल यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे कॉम्प्लेक्स मशीन्स आहेत. तर कॉम्प्लेक्स मशीन्स काय आहेत तर कॉम्प्लेक्स मशीनमध्ये अनेक भाग असतात आणि एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. तर त्यासाठी हे जे काही मशीन्स आहेत त्यामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि त्यामुळे याला कॉम्प्लेक्स मशीन असे म्हणतात. आणि हे जे काही कॉम्प्लेक्स मशीन आहेत हे देखील साधे मशीननीच बनवलेले असतात, परंतु यांची जी रचना आहे किंवा यांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं. हे साधे मशीनसारखं यांचं स्ट्रक्चर साधा आणि सिंपल नसते. इन डे टू डे लाईफ वी यूज सिंपल और कॉम्प्लेक्स मशीन्स डिपेंडिंग अपॉन द टास्क टू बी कॅरीड आउट अँड द टाइम अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले जे कामाचं स्वरूप आहे त्याची वेळ आहे किंवा आपण त्यासाठी किती वेळ देऊ शकतो, आपल्याला किती श्रम लागतील यांचा विचार करतो आणि त्यानुसार आपण हे सिंपल मशीन आणि हे जे काही कॉम्प्लिकेटेड मशीन्स आहेत यांचा यूज करत असतो. लेट अस लर्न अबाउट सम सिंपल मशीन्स. अँड इन्क्लाइन्ड प्लेन. आता इथे आपल्याला 12.3 फिगर दिसत आहे त्यामध्ये लोडिंग अ ड्रम ऑन टू अ ट्रक. आता 3 ट्रक दिसत आहेत आपल्याला त्यामध्ये A B आणि खाली जो क्वेश्चन मार्क आहे तिथे आपल्याला
यांनी काय दिलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. A heavy drum is to loaded onto a truck. Ravi chose the plank A while Hamid chose the plank B. Rahi did not use a plank at all. म्हणजे आता आपल्याला या ट्रकमध्ये एक भरलेला पिंप किंवा वजनदार पिंप चढवायचा आहे. तर हा जो रवी आहे तर तो ते वजन चढवताना दिसत आहे आणि बी या फिगरमध्ये हा जो हमीद आहे तो वजन चढवताना दिसत आहे. आणि जी खालची फिगर आहे ज्यामध्ये ती मुलगी राही दिसत आहे तिने यामध्ये कोणतीही फळी वापरलेली नाहीये. Who would find the drum heaviest to load? Who would find it lightest? Which one of the planks A and B is longer? Which one has a steeper slope? What can we conclude from this? आता यांनी असं विचारले की पिंप चढवण्यासाठी सर्वात जड कोणाला वाटले असेल. ए ला वाटला असेल का बी ला वाटला असेल का ही जी राही मुलगी तिला वाटला असेल आणि सर्वात हलकं देखील कुणाला वाटलं असेल. आता ए आणि बी या ज्या काही दोन फळ्या दाखवलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त लांबी कोणाची असेल आणि त्यामध्ये कोणाला लवकर तो जो ड्रम आहे तो चढवता येईल असे येथे आपल्याला विचारलेलं आहे. आणि यावरून आपल्याला काय समजले आहे ते देखील येथे विचारलेलं आहे. इफ अ स्लॅन्टिंग प्लॅंक इज यूज्ड टू लिफ्ट अ वेट वी हॅव टू बिअर लेस of the weight and lifting it becomes easier. Such a plank is called an inclined plank. The more gradual the slope, the lesser is the weight we bear. But such an inclined plane is longer, the steeper the slope, the shorter the inclined plane, but we have to bear a greater weight. आता यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वजन उचलण्यासाठी जर ती फळी आहे ती जर तिरपी ठेवली तर आपल्याला कमी वजन उचलावे लागेल आणि जे काही वजन आहे ते चढवण्यासाठी देखील आपल्याला हलके वाटेल आणि त्यालाच आपण इन्क्लाइन प्लेन म्हणून ओळखतो. तसंच पुढे इथे सांगितलेलं आहे की जर हा जो चढ आहे तो जेवढा जास्त असेल तेवढे त्याची लांबी कमी असते परंतु आपल्याला त्यामुळे जास्त वजन उचलावे लागते. आता लेट्स ट्राय दिस म्हणून एक एक्सपेरिमेंट आपल्याला सांगितलेला आहे. आपण पाहूयात तो काय आहे. कट आउट अ ट्रायंग्युलर पीस ऑफ पेपर ABC. ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज AC. आता तुम्ही इथं 12.4 द स्क्रू ॲज अन इन्क्लाइन प्लेन म्हणून जी फिगर दिली तिथे पाहू शकता. दोन पेन्सिल दिसत आहेत आणि पेन्सिल शेजारी आपल्याला एक स्क्रू दिसत आहे आणि ABC असा आपल्याला एक ट्रायंगल दिसत आहे आणि त्यामध्ये AC ही जी लाईन आहे ती रेड कलरने डिनोट केलेली आहे. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. व्हॉट डू यू सी? आता आपल्याला एक ट्रायंग्युलर पीस ऑफ पेपर घ्यायचा आहे ABC आणि जसं आपण आता पाहिलं की AC ही रेड लाईन म्हणून दाखवायची आहे. The inclined side AC of a triangle descends gradually from A to C. The threads on a screw are made in the same way. That is why when a screw is fitted in wood, it goes in as if it is going down an inclined plane. Therefore, less force is required to fit a screw than to hammer a nail. In other words, a screw is like a rolled up inclined plane made of an iron strip. आता यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण आता जी फिगर पाहत आहोत आणि त्या फिगरमध्ये आपल्याला A आणि C ही जी काही रेड लाईन दिसत आहे ती आपण रोल तिचा करून घेतलेला आहे आणि तिथंच पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जो स्क्रू यूज करतो त्याचे थ्रेड देखील त्याच्या यासारखेच सेम वे मध्ये गुंडाळलेले असतात आणि यामुळे आपण जेव्हा
हा स्क्रू आहे, हा ज्यावेळेस लाकडामध्ये फिट करत असतो त्यावेळेस आपल्याला तो खिळा ठोकण्यापेक्षा आपण तो जोर लावून तो जो काही स्क्रू आहे तो आत फक्त आपण फिट करत असतो. आपल्याला तो स्क्रू हॅमर करण्यापेक्षा म्हणजे ठोकण्यापेक्षा तो स्क्रू आतमध्ये आवळण्यासाठी कमी ताकद लागते, असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. A winding road or ghat that goes up a mountain is also like an inclined plane wrapped around the mountain. It helps big vehicles to climb up and down the mountain easily. म्हणजे आता स्क्रू सारखंच आपल्याला जो डोंगराचा घाटाचा रस्ता जो असतो तो देखील डोंगराभोवती गुंडाळलेला असतो. ठीक आहे. आणि यामुळे ज्या काही व्हेइकल्स आहेत, जी काही वाहनं आहेत ती सहजपणे या डोंगरावरून खाली उतरू शकतात आणि या डोंगराच्या वरती जाऊ शकतात. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता तुम्हाला हे निरीक्षण करायचं आणि त्यावरती चर्चा करायची आहे. 2 रूट्स नेमली अ पाथवे अँड अ रोड आर अवेलेबल टू क्लाइंब द माउंटेन शोन इन द पिक्चर. या 12.5 मध्ये यांनी दाखवलेलं आहे. कंपेअर द टाइम अँड स्ट्रेंथ अँड युअर कन्व्हिनियन्स रिक्वायर्ड टू रीच द माउंटेन टॉप. आता इथे सांगितलेलं आहे की चित्रातला जो घाट रस्ता आहे तो चढण्यासाठी आपल्याला एक पाऊल वाट आणि एक रस्ता अशा 2 मार्ग उपलब्ध असतील किंवा हे जर 2 मार्ग आपल्याकडे अवेलेबल असतील तर या 2 मार्गांनी डोंगर माथेपर्यंत किंवा डोंगरापर्यंत चढण्यासाठी लागणारा वेळ, ताकद आणि आपली जी सोय आहे यांची तुलना करायची आहे. घाटाने जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला जास्त वेळ लागेल का तो चढून जाण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागेल, याची येथे कंपॅरिझन करायची आहे.